जर घरामध्ये भाजीला काहीच नसेल आणि झटपट असं काहीतरी बनवायचं असेल, ही कांद्याची चटणी नक्की ट्राय करा. भातासोबत आणि चपातीसोबत अतिशय स्वादिष्ट लागते आणि खूप लवकरात लवकर बनते. हे पहा, येथे मी मीडियम साईजचे 6 ते 7 कांदे बारीक कट करून घेतले आहेत. त्याला कढईमध्ये टाकून आपल्याला लालसे होईपर्यंत न तेल टाकता हे पहा अशा प्रकारे परतून घ्यायचे आहेत. तेल टाकलं की खूप टाईम लागतो, त्यामुळे आपल्याला न तेल टाकता सर्वात पहिले लालसे होईपर्यंत अशा प्रकारे परतून घ्यायचे. त्यानंतर लालसे झाले की मग त्यामध्ये इथे मी 2 पळे असे तेल टाकले आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे. जर तुम्हाला टोमॅटो टाकायचा नसेल तर तुम्ही इथे टोमॅटो स्किपही करू शकतात, फक्त कांद्याची करू शकतात. चवीनुसार मीठ टाकून आपल्याला 2 मिनिट असे त्याला मऊसे होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चम्मच भरून मी काळी तिखट टाकली आहे. जर तुमच्याकडे काळी तिखट नसेल तर तुम्ही लाल तिखटही टाकू शकतात. अर्धा चम्मच गरम मसाला आणि चिमूटभर हळद टाकून आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आणि भरपूर सारी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची. हे 2 मिनिट असेच मिक्स करून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. ही झटपट होणारी कांद्याची चटणी तयार आहे.